नमस्कार, आपण पाहत आहेत ठळक वार्ता। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पालखीला कल्याणमधून सुरुवात। 30 गाव ते एकविरा पालखी सोहळ्याचे एक तप। महाराष्ट्रातील सर्वात मोठी पालखी समजल्या जाणाऱ्या पालखीला कल्याणमधून 4 जानेवारी रोजी सुरुवात झाली। कल्याण पूर्व येथील 30 गाव ते एकविरा पालखीच्या सोहळ्याचे यंदाचे 12वे वर्ष असल्याने पालखीला एक तप पूर्ण झाले आहे। श्री जरीमरी आई एकविरा मित्रमंडळाने या पालखी सोहळ्याचे आयोजन केले असून दिनांक 5 जानेवारी रोजी पालखी नेरळ परिसरामध्ये आल्यानंतर आगरी कोळी समाजाचे डॅशिंग नेतृत्व आगरी कोळी युवक संघटन सचिन धुळे यांनी स्वागत केले। समस्त नेरळमधील नागरिकांनी संपूर्ण पंचक्रोशीतील आई एकविरे भक्तांनी याचे स्वागत केले। सोबतच हुतात्मा स्मारकाजवळ माथेरान कमानी येथे कर्जत नेरळ परिसराचे स्वतंत्र काळात सुवर्ण अक्षराने इतिहास स्वतःला रक्ताच्या अभिषेकाने देशाभिमान शिकवणारे हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्याबद्दल 2 शब्द युवकांना सांगितले गेले, ते म्हणजे सचिनदादा धुळे यांच्याकडून। त्यानंतर श्री जरीमरी आई एकविरा मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री संकेत गायकवाड यांनी पालखी समवेत आलेल्या एकविरा भक्तांचे जल्लोषात स्वागत केले। श्री जरीमरी आई एकविरा मित्रमंडळ महाराष्ट्रामधील सर्वात मोठ्या एकविरा पालखीचे एक तप यावेळी पूर्ण झाले। त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी स्वागत देखील करण्यात आले। मोठ्या संख्येने तरुण मंडळी यामध्ये सहभागी झाल्याने धर्माबद्दल अभिमान जागृत होत आहे, असे यावेळेस सचिन धुळे यांनी सांगितले। कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पांचाळ उपस्थित होते। सोबतच विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे बजरंगी जेसल ठक्कर, सचिन धुळे नेरळ, विशाल हिसाळगे, योगेश माळी, मंदार जामघरे, प्रज्ञेश खेडेकर, राहुल घाटे, नितीन घाटे, प्रवीण लदगे, आकाश शेलार, रवींद्र धुळे, नंदकुमार तांडेल, उद्योजक राज सोनावले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे शहराध्यक्ष हेमंत चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष ओमकार तरे, पत्रकार संतोष पेरणे, पत्रकार अनिकेत सोनावणे आणि असंख्य एकविरा भक्त उपस्थित होते। यावेळी ठळक वार्तांनी साधलेला खास संवाद। आई एकविरा लाखो करोडोंची प्रेरणास्थान, आई एकविरा आगरी कोळ्यांची शान। आज आई एकविरेची पालखी जी आहे ती अगदी सन्मानात आणली आहे आणि ती पालखी जी आहे ती नेरळमध्ये येऊन थांबली आहे आणि त्या पालखीचं अतिशय जंगी स्वागत केले। आपल्यासोबत सचिन धुळे असणार, आपण पहिले त्यांच्याकडून जाणून घेऊया। दरवर्षीप्रमाणे पालखी निघाली आणि त्यांचं स्वागत तुमच्याकडून करण्यात आले, काय अधिक माहिती द्याल आजच्या दिवसाबद्दल? जय एकविरा सर्वांना। माझे प्रिय बंधू संकेतजी यांची श्री जरीमरी आई एकविरा मित्रमंडळ आहे आणि ते वर्षानुवर्ष चालू आहे। आज त्यांचं 1 वर्ष म्हणजे एक टप पूर्ण होतं, आज 12 वर्ष ते करतायत आणि त्यांची जी पालखी जाते ती सर्वात मोठी पालखी, मानाची पालखी म्हणून त्यांची ओळख आहे। आज 2,500 पेक्षा जास्त युवा आज या पालखीमध्ये आहेत। त्यांचं ते नियोजन आयोजन अत्यंत उत्तम आहेच आणि त्याच्यातून आई एकविरेची असलेली त्यांच्या आई एकविरेची जी असलेली श्रद्धा आहे ती युवकांच्या मनात जागृत केली जाते। देवदेश धर्माचं कार्य हे उत्तम प्रकारे ते करत आहेत आणि निश्चितपणे त्यांचं आपण आज नेरळमध्ये स्वागत केलं आणि सांगण्याचं एकच कारण असं आहे की नेरळ कर्जत हा परिसर हा याच्यामधील हा जो पट्टा आहे, जो माथेरानचा पट्टा आहे, हे वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील हे आगरी समाजाचे होते आणि ते एक बोलतात ना वीर गती त्यांना प्राप्त झाली होती। आज त्यांच्या स्मारकाला आपण विनम्र अभिवादन केलं आणि त्यानंतर इथेशी आपण थोडा 4 वाजतासाठी थांबलेलो आहोत आणि आपण त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊ की तुम्ही व्यवस्थित प्रवास करावा आणि आई एकविरेच्या गडावर जाऊन त्याचा जल्लोष साजरा करावा। धन्यवाद। खरं तर आयोजक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। संस्थापक गायकवाड आहेत, 12वं वर्ष आणि अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने या ठिकाणी पालखी निघालेली आहे, काय सांगाल आजच्या दिनानिमित्त? आज नेरळ वासियांनी आमची नाश्त्याची व्यवस्था केली, प्रथम त्यांचं मी आभार मानतो। तसेच सचिन भाऊ माझे मित्र आहेत खास, त्यांनी आज पूर्ण अरेंजमेंट केली कमी वेळात, त्याच्याबद्दल सुद्धा आभार। आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी पालखी 4 जानेवारी 2024ला निघालेली आहे, 7 जानेवारी 2024ला दर्शन होणार आहे। तर दरवर्षी प्रतिसाद पोरांचा खूप वाढत चाललेला आहे। आज ही महाराष्ट्रापर्यंत पालखी पुढे जाऊन अजून मोठी होणार आहे, तर सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। नियोजन कसं असणार आहे, कशा प्रकारचे टप्पे असणार आहेत आणि किती दिवस लागणार त्या पालखीला दर्शन द्यायचं?
आज आम्ही डोलवली स्टेशन इथे आमची दुसऱ्या दिवशीची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. अजून मग त्याच्यानंतर आम्ही लोणावळा वाघजाई मंदिर इथे पोहोचणार. अजून मग 6 तारखेला एकविरा देवस्थान कार्ला इथे आमचं विश्रांतीची व्यवस्था केलेली आहे. अजून 7 जानेवारी रोजी आम्ही आमच्या दर्शनाची व्यवस्था. शेवटचा प्रश्न माझा असेल, युवकांना काय सांगाल? कारण युवक नेहमीच प्रेरित होत आहेत, युवक पुढे येत आहेत आणि धर्मासाठी कुठेतरी तयार होत आहेत, तर काय त्यांना संदेश द्याल? कशा प्रकारे प्रोत्साहन कराल? आगरी कोळी समाज हा बघितला तर लढवय्या समाज आहे. आज त्या समाजात काम करत असताना मी आगरी कोळी युवकांचा संघटन प्रमुख आहे. आज ते काम करत असताना युवक हे किती महत्वाचे म्हणजे बघायला गेलं तर आपले विवेकानंद बोलून गेले, युवक हेच राष्ट्राची शक्ती आहे. आज त्यांना संघटित करणं सामान्य गोष्ट नाही आणि ते उत्तम प्रकारे संघटित बंद करत होते आणि त्यांच्यासोबत उभं राहणं आपलं कर्तव्य आहे. आणि आज सदैव आपण त्यांच्यासोबत राहू, कारण की ना पायी जाणं, चालत जाणं ही सामान्य गोष्ट नाही. चालत जाणं म्हणजे तुमच्या सोबत किती जण आहेत. फक्त व्हॉट्सअप फेसबुकवरती खूप मित्र असतात, पण तुमच्या सोबत किती उभे राहतात याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज संकेतजींनी दाखवून दिलेलं आहे. आणि सर्व आई एकविरा भक्तांचे आपण आभार व्यक्त करू. प्रत्येकाने काळजी घ्या आणि व्यवस्थित प्रवास करा. आई एकविराच्या ठारला गडावर तुम्ही व्यवस्थित पोहोचावं हे शुभेच्छा देतो. नक्कीच. तर आज आपण भेट दिली होती जरीमरी मित्रमंडळाची पालखी आहे ती त्यांनी पायी काढली आणि 2,500 तरुणांनी यामध्ये भाग घेतलाय आणि ते 7 तारखेला या ठिकाणी जाणार आहे. तर तुर्तास इथेच थांबतोय. राहुल साळवेसह मी अनिकेत, ठळक वार्ता.